नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सुंदर अशी सकाळ झाली आणि आज रविवार आहे, तर घरीच होतो. तर म्हटलं सकाळच व्हिडिओ करूया. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये सकाळचं निवांत असं वातावरण. असं निवांत असं वातावरण झालंय आणि ऊन वगैरे पडलंय. भारी वाटते एकदम. फिल्म वगैरे बघा कसली तोवरलेत. मस्त तोवर आला यंदा कलमांना. बघा इकडं पण हे पण तोवरलं एक मस्त. फुलं वगैरे बघा, भारी वाटतंय एकदम सकाळच. सकाळचं एकदम मस्त असं ऊन वगैरे पडलंय, निवांत वातावरण झालंय सकाळच. पेंड्याची अडवी आहे इकडं ठेवलेली. तर सकाळ खाली मल्यामध्ये चाललोय. थोडा बैल आणायला जायचं आहे आपल्याला. सकाळ मम्मी बैल घेऊन गेले खाली मल्यात, तर आता चाललोय आणायला. ही फुलं बघा कसली वाटतात, एकदम भारी वाटतायत. जास्वंदीची फुलं कशी बघा एका रांगेत आहेत. इकडे रस्त्याचं काम चालू आहे. आमच्या जो वाडी त्यांना रस्ता आहे त्याचं काम चालू आहे मस्त की. भारी आता वाटतं एकदम बघायला पण. अजून रस्त्याचं डांबरीकरण होईल तेव्हा पण आणखीन छान वाटेल बघायला. बघा इकडं मस्त झालं एकदम रुंदीकरण. काम चालू आहे तर तिथं काम करतात ते बघा. तर आता खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना सुरुवात झाली आणि इकडं कौलं वगैरे तोडलेली आहेत भाजावलीसाठी. म्हणजे शेतीच्या आधी आपल्याला जमीन भाजून पेरणी करायची असते, त्याच्यासाठी भाजावलीसाठी कौलं वगैरे तोडलेली आहे. आणि आता शेतीच्या कामांना हळूहळू सुरुवात झाली. खाली मल्यात बैल चालतात आहे बघा. आपले पण बैल असतील तिकडं, तर तिकडेच आणायला जायचं आहे आपल्याला. अजून पण आमच्याकडे बहुतेक जण बैलाने शेती करतात नांगरून. अजून बहुतेक जणांच्याकडे गुरं वगैरे आहेत, तर इकडं खाली मल्यामध्ये चालण्यासाठी आमचं सुरू आहे बघा. तर दिसतच असेल समोर तुम्हाला. आणि आपलं ग्राउंड आहे समोर, इथेच आपण खेळतो. तर आता खाली आलोय माल्यामध्ये आणि इकडं बघा बैल चारतायत आणि मम्मी लाकडं गोळा करते तिकडं समोर हे बघा. आणि बैल चारतायत. हा इथे काय आणि आजोबा पण इकडे घेऊन आलेत बैल. वरती गेले वाटतं त्यांची बैल, तिकडे घेऊन गेले वरती बघा. तिकडं चालत आहेत त्यांची सुद्धा बैल तिकडं. खाडीला ओटी लागली, पाणी ओवटले. भरती ओटी असते, आता ओटी लागली. आलेलं आहे आम्ही आणि इकडे लाकडा गोळा करून ठेवला आहे मम्मी बघा. नारळीची झाडं बघ कसली वाटतात, एकदम भारी मस्त वाटते एकदम. लोकेशन पण मस्त आहे एकदम हे बघा. बैलांचं पाणी प्यायचं ठिकाण आहे, पाणवठा. इकडं माणसांना पाणी पिण्यासाठी आता दगड वगैरे पडलेत म्हणून. नाही तर इकडं पहिलं स्वच्छ होतं, आता जास्त उपयोग नाही होत. त्याच्यामुळे माणसं वगैरे आता जास्त येत नाही इकडं पाणी प्यायला, त्याच्यामुळे असं आहे ते. मासे पण आहेत बारीक बारीक.
तर आता संध्याकाळ झाली आणि परत चाललोय क्रिकेट खेळण्यासाठी. संध्याकाळचं गावाकडं पोरांचं एकच काम, उठायचं, बॅट घ्यायची, जायचं क्रिकेट खेळायला. तर आता क्रिकेट खेळायला चाललोय खाली. जाऊया दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. एक पोरं जमा होतील. आता मित्रांनो आता खेळायला आलेला आहे माल्यामध्ये आणि इकडे पोरं खेळत आहेत. बघा ते समोरची टीम आहे, तिकडे दर्शनदाने आहे आणि इकडे बॅटिंग करतायत. आडच पकडला. नाही तसं इकडे बॉलिंग करताना नाही, बॅटिंग बॅटिंग आता 83 रन केलेला आहे आम्ही आणि आता 84 करायला यांना टार्गेट दिलेला आहे समोरच्या टीमला. आणि मेन टीमचे बॅट्समन दर्शन धुतलीला इथे सांगित नाही. अरे धुतलीला इथे सांगित नाही. वातावरण बघ कसं झालंय, एकदम मस्त वातावरण झालंय. सूर्य सुद्धा आता मावळतीला चाललाय बघा. कॅच कॅच. आमचं मॅच विका बॉलरने मॅच विकला नाही. किती मारली? 26. आम्ही मॅच काढलेली. आमचे बॉलर अमर खापरे. आणि संध्याकाळ झाले, कालोख झाला, एकदम अंधार पडायला आलाय. एकच मारला, सोनू सगळं मारला नाही. आले लालपरी. आता धुरला उचलतोय, रस्त्याचं काम चालू आहे म्हणून. मागून येतात आहे. दर्शनदापूरचा पण ब्लॉक चालू आहे. संध्याकाळचा अंधार पडलाय आणि घरी चाललेला आहे.
तर ही व्हिडिओ इथंच संपवूया. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.